Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले. बंडखोर खासदारांचं कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार. 15 कोटी दिल्यानंतर विमानात बसले. संजय राऊतांचा दावा. बेईमान म्हणत बंडखोर खासदारांना शिवी हासडली. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय. शिरसाटांचा हल्लाबोल. राऊतांचे आरोप नेहमीचेच. राऊतांच्या आरोपांवर शिरसाटांचं उत्तर. ओमराजे निंबाळकर 3 तास पुणे विमानतळावरच. दिल्लीला न गेल्याचा ओमराजे निंबाळकरांचा दावा. तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का, या प्रश्नावर मात्र ओमराजे निरुत्तर. पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता. निकाल बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, असा ओमराजेंवर दबाव. संजय राऊतांचा दावा. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत. पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेमधील फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजे भाऊक. ठाण्यामधून 2 लोक आले होते. सोबत या, विकास निधी देतो अशी ऑफर दिली. राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी सांगितली इनसाइड स्टोरी. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार का जात आहेत? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर भाजपकडे स्वतःचे नेते बनणं इतकी ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलावरून भाजप सुडाने पेटून उठली आहे. सुषमा अंधारेंचा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं. 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट. एका खासदाराला केंद्रीय मंत्रीपद तर मतदारसंघात मुबलक निधी देणार. शिंदेंचं आश्वासन. सूत्रांची माहिती. आम्ही अजून कोणाकडेही गेलेलो नाही. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया. संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ. वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना धमकी. मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार. मी कोणासोबत हे उद्याच कळेल. जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील. संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार. एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये कसे जाऊ शकता? ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत. हे सगळे घटनाबाह्य. खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट. मी उद्धव ठाकरेंसोबत असून सच्चा शिवसैनिक. माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही. फुटलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांचं वक्तव्य. कृष्णा आष्टीकर नांदेड परिषदेमधून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात. ओमराजेंच्या बंडखोरीमुळे धाराशिवमधले शिवसैनिक संतापले. आधी राजीनामा द्या, नंतर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जा. शिवसैनिकांचा संताप. अहिल्यानगरमध्ये वाकचौरेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. संगमनेरमध्ये वाकचौरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. वाकचौरेंना मतदारसंघात फिरू देणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा. राज्यात पावसाची दडी. अर्धा जून महिना उलटला तरी आभाळ कोरडंच. पावसाच्या प्रतीक्षेनं बळीराजा चिंतेत. अनेक धरणं विहिरींनी तळ गाठला. राज्यात शेतीसह पाण्याचा प्रश्न गंभीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.